प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. ख्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत डोनट. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 1 किलो मैदा घेतला आहे मी, चाळून घेतलेला आहे आणि वाटीने म्हणाल तर 7 वाट्या मैदा भरलेला आहे. आपल्या जेवणाच्याच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा किलो पिठी साखर, वाट्यांनी 3 वाट्या, वाटीने 3 वाट्या पिठी साखर. त्यानंतर पाव लिटर कोमट दूध पीठ मळण्यासाठी, 1.5 वाटी दूध, 5 मोठी अंडी ही आपल्याला फेटून घ्यायची. जर छोटी असेल अंडी तर 6 घेतली तरी चालेल. आता ही मोठी आहेत म्हणून मी 5 घेतली. त्यानंतर पाव किलो रवा घ्यायचा आहे, 250 ग्रॅम. 1 वाटी रवा तुपात भाजून घ्यायचा, बारीक रवा घ्यायचा. तीन सपाट टेबलस्पून बेकिंग पावडर, 15 वेलदोडे आणि अर्ध जायफळ यांची पावडर करून घेतलेली आहे. 15 वेलदोडे आणि अर्ध जायफळ, 1 चमचा होतो हा, 1 मोठा चमचा. त्यानंतर 2 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स आणि पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही आहे. कोमट तूप करून घ्यायचे, वनस्पती तूप. तुम्ही गाईच्या तुपात केलं तरी चालेल, बटरमध्ये केलं तरीही चालेल. तर आपण आता सुरुवात करूया. आधी आपण रवा भाजून घेऊया तुपामध्ये. वितळवून घेतलेलं तूप आहे. बारीक रवा घ्यायचा आहे, छान तुपामध्ये परतून घ्यायचा. दूध पण कोमट करून घ्यायचं आणि तूप पण कोमट करून घ्यायचं. दोन्ही गोष्टी आपल्याला कोमट पाहिजे. आणि त्यातच आपल्याला मैदा मळून घ्यायचा. आता काढून घेऊया. आता रवा काढून झालाय आपला. आता अंडी फेटून घ्यायची. छोटी अंडी असतील तर 6 घेतली तरी चालेल. आता मी तुम्हाला हे 1 किलोचं प्रमाण सांगते. अर्धा किलो हवं असेल तर सर्व निम्म निम्म करून घ्यायचं. अशा प्रकारे फेटून घ्यायचं. तर आता आपण आता वेलदोडा आणि जायफळाची पावडर, त्यानंतर बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स. आधी हे आपण एकत्र करून घेऊया आणि साखर घालून घेते. तुम्हाला जास्त गोड नको असेल तर थोडी साखर कमी केली तरीही चालेल, किंवा जास्त गोड हवा असेल तर यापेक्षाही जास्त
टाकू शकता. छान एकजीव करून घेऊ आधी. बेकिंग पावडर वगैरे सर्व एकत्र झालं पाहिजे. छान मिक्स एकजीव करून घ्यायचं. आता अंडी घालूया. व्हॅनिला इसेन्स, आता दूध घालूया. थोडं थोडं कोमट दूध घ्यायचंय. आता एक पळी तूप घालते मी, कोमट तूप, वनस्पती तूप आहे. दूध आणि तुपातच मळून घ्यायचे, पाण्याचा वापर करायचा नाहीये. अजून एक पळी घेतली. आणखी एक पळी टाकते. चला आपलं पीठ बघूया. हे बघ छान झाले. आता आपण सुरुवात करूया. एकीकडे मी तेल तापायला ठेवलं. तेल आणि तूप एकत्र करून घेतले मी. म्हणजे 5 वाट्या तूप घेतलं, 5 वाट्या तेल घेतलं तर 2 वाट्या तूप घ्या. आता हे मी हातानेच करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते. असं करायचं आणि मग मध्ये असं छिद्र करून घ्यायचं. हाताने केलेले जास्त फुलतात. तर तुम्हाला हवी ती साईज तुम्ही करू शकता. छोटी साईज पण करून दाखवते मी. हे बघा. अशा प्रकारे दोन्ही साईज. नाहीतर मग काय करायचं, असा उंडा घेतला की थोडंसं प्रेस करायचं आणि मग एखादं झाकण घ्यायचं बॉटलचं वगैरे, आणि मग त्याने पाहिजे तर तुम्ही असं खाली पण ठेवू शकता. आणि असं पण काढू शकता. आणि हे सुद्धा छान तळता येतात. हे बघा, परत एकदा दाखवते मी. हे लाटून पण करतात, पण मला हातावरचे जास्त आवडतात. हे बघा, असं ठेवायचं. हे बघा, अशा प्रकारे. हे गोळे परत मोडत बसायचं नाही. असे तळले तरी, असेच तळले तरी खूप छान लागतात आणि आकारही छान येतो. अजून करून दाखवते मी. पोलपाटावर लाटून थोडी जाडसर ठेवायची आणि मग वाटीने काढून घ्यायची, अशी जशी साईज पाहिजे तुम्हाला तशी. आणि मग वाटीने काढायचं आणि मग असं मध्ये झाकणाने काढून घ्यायचं. ते पण पटापट होतं. हे बघा, अशा प्रकारे. अजून एक करून दाखवते.
आता हे तळून पण दाखवते मी. अशा प्रकारे मी आता सर्व करून घेणार आहे. तेल तापले का बघूया. आपल्याला मंद गॅसवरच तळायचं. हळूहळू हळूहळू वर आलं पाहिजे डोन. परफेक्ट. आता आपण टाकून घेऊया. हे सुद्धा टाकते मी गोळे. खूप फास्ट गॅसवर तळले ना की वरून ते छान गोल्डन कलर येतो, पण आतून कच्चे राहतात. अलगद हाताने करायचं. हे बघा छान उकललेत. उलटपलट केलं ना की दोन्ही बाजूने सारखाच कलर येतो. अजून 1-2 मिनिटांनी काढून घेऊया. तर हे छोटे काढून घेते. किती छान फुललेत छोटे गोळे सुद्धा. तर हे पण छान गोल्डन रंग आलाय. बघा अजिबात तुटत नाहीये, विरघळत नाहीये, म्हणजे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आता आपण काढून घेऊया. गॅस कमी करते आणि मीडियम हीटवरच करून घ्यायचे. हे बघा मस्त कलर आलाय ना, आणि क्रॅक्स पण किती गेलेत बघा. मस्त उकललेत, खुसखुशीत झालेत बघा. आता आपण हे निथळत ठेवूया. आता असंच मी सगळे करून घेते आणि मग तुम्हाला सगळे झाल्यावर दाखवते. चला तर मग आपले डोनट तळून तयार आहेत. बघू शकता तुम्ही, प्रत्येक डोनटला क्रॅक गेलेला आहे, उकललेले आहेत. असेच व्हायला पाहिजे, म्हणजेच आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. या प्रमाणात तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. 1 किलोच्या प्रमाणात. आणि तुम्हाला जर कमी करायचे असले तर अर्धा किलोच्या प्रमाणात पण करू शकता. आणि सगळे प्रमाण मग निम्म निम्म करून घ्यायचं. आणि जे मधले गोळे होते ना यातले, ते असे फुलून आले. हे बघा किती सुंदर फुललेले आहेत. एकदम फुलासारखा शेप आलेला आहे त्याला, आणि खुसखुशीत झालेले आहेत सगळे. मी तोडून पण दाखवते तुम्हाला. आणि नेहमी मंद गॅसवर करायचं. हे बघा आतपर्यंत भाजले गेलेले आहेत. हे बघा गोल्डन कलरवर, आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.